चिल्लीतल्या शेतमजूर रंजना राठोड या महिलेला 4 मुली झाल्यानंतर पुन्हा 2 जुळ्या मुली झाल्या। मात्र यातील एका मुलीचं वजन कमी असल्यानं तिचा मृत्यू झाला। यानंतर डॉक्टरांनी तिचं शवविच्छेदन केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली। नवजात शिशूचा गळा दाबल्यानं मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। या प्रकरणी पोलिसांनी मृत मुलीच्या वडील आजीला ताब्यात घेतलं असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कपिल शामकोर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कपिल, नेमकी कधीची घटना आहे आणि काय या सगळ्या प्रकरणी आता पावलं उचलली जात आहेत? दीपक, हे अत्यंत धक्कादायक बाब आहे। यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील चिल्ली येथील शेतकरी दाम्पत्य आहे, ते प्रभू राठोड असे नाव आहे त्या व्यक्तीचं। त्याची पत्नी बाळंतीण होती 8 महिन्याची आणि तिला 3 दिवसापूर्वी यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केलं होतं। दरम्यानच्या काळात तिला सकाळी 2 जुळ्या मुली झाल्या आणि या दरम्यान त्या दाम्पत्याला 4 मुली पूर्वीच होत्या आणि त्यानंतर ह्या 2 जुळ्या मुली झाल्या। त्यामुळे या कुटुंबावर कुठेतरी आनंद नव्हता या सर्व मुलींच्या 2 जुळ्या मुली झाल्यानंतर। त्यामुळे दरम्यान रात्र झाल्यानंतर सकाळी जेव्हा ह्या मुली पाहिल्या दिल्लीची आजी, तर तेव्हा त्यातली एक मुलगी ची हालचाल होताना दिसली नाही। त्यामुळे त्या मुलीच्या आजीने नर्सला या संदर्भात माहिती दिली आणि नर्सने या संदर्भात डॉक्टरांना सांगितलं आणि डॉक्टरांनी या मुलीच्या शवविच्छेदन केलं असता त्या मुलीचा कोणीतरी गळा दाबून हत्या केल्याची माहिती आली। त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि या प्रकरणी मुलीचे वडील आणि मुलीची आजी यांना ताब्यात घेतलं आहे। नेमका हा खून कुणी केला या संदर्भात पोलिसांचा अजून तपास सुरू आहे। सीसीटीव्ही फुटेज वरून ही माहिती पुढे येऊ शकते अशी एक पोलिसांची शक्यता वर्तवली आहे। निश्चितच कपिल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।